नेहमीप्रमाणे गोळा भाऊंना सॅनिटायझर मला पण बघा खाली एक मस्तपैकी चादरात राहिला आणि आमच्या झोपायची सोय चाललेली आहे. चिनीला झोप आली आहे आणि मस्तपैकी एक ब्लँकेट वगैरे अंगावरती आहे. स्वच्छच आहे गाईज, असं घाण नाही. आणि एक उशी पण. जा पप्पाची लाडकी जा. कसं वाटतं चिनी? मक्षी उठलात ना तसंच घडी घालायचं. आणि आम्ही दोघी वाफवल्या तिथून. अजून गाडी पाहिजे अशी फास्ट नाही झाली नाही ना. आता झोप. गाईज मस्तपैकी चहा आणि पोळी खातो आम्ही. आमच्या मैत्रिणीने दिली पुरणपोळी, एक नंबर लागते. थँक्यू चंचू. मस्त नॉर्मल आहे, गोड पण नाही. नमस्कार मित्रांनो, तर मी बेला ठाकूर तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर गाईज तुम्ही बघू शकता आज आम्ही कुठेतरी चाललो फिरायला, कारण की आज 3 महिन्या अगोदरपासून आम्ही त्या दिवसाची वाट बघत होतो. तो दिवस आलेला आहे. तर गाईज आम्ही चाललेलो आहोत जम्मू काश्मीरमध्ये कटराला. तर बघूया प्रवास कसा होता आमचा दिवसभरचा प्रवास. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी पाणी पण पडते सकाळपासून. हे बघा पाणी पडते मस्तपैकी आणि वातावरण मस्तपैकी आजूबाजूचं वातावरण मस्त आहे की हिरवंगार असेल. आता जाऊन आपण बघूया प्रवास कसा होतो आपला. भेटू डायरेक्ट आता आपण जाता जाता काय काय दिसते काय दिसत नाही ते बघूया. तर भेटू. जाता जाता आम्हाला हेमाली मरीन ड्राईव्हचं दर्शन केलं. नुसतं थांबलं आम्हाला इथे, पण भारी वाटतं ना नजारा. मॉर्निंग एक नंबर गाईज नजारा आहे. भारी वाटते भारी. पाण्याच्या खाली चाललं गाईज आम्ही आता. तर गाईज पाण्याच्या खालून चाललो आम्ही. एक नंबर वाटतंय, भारी भारी आहे. गाईज आम्ही पाण्याच्या खाली आहोत. आणि मला असं वाटतं की भाऊ आपण पहिल्यांदा आलो का? पहिल्यांदाच आलो आम्ही या रस्त्यातून. गाईज मुंबईची हाजी आली. पूर्ण पाण्यामध्ये भरतं, पूर्ण वरपर्यंत पाणी येतं इथे. अंबानीचा बोल्या हे काढतो ना. नाही दुबईला आला. दुबई मला असं वाटतं हिना पण पहिल्यांदाच आलेली आहे ना. सो गाईज आता आम्ही 5 मिनिटांमध्ये बँड्रा स्टेशनला पोहोचू. मस्तपैकी हिमाने आम्हाला सगळं दाखवून आणलं
आणि पहिल्यांदाच आलो आम्ही तिथून. मुंबईमध्ये जन्म झाला पण कधी फिरलो नाही, पहिल्यांदाच आलो खरंच. आणि मला असं वाटतं हिना पण पहिल्यांदाच आली. तर गाईज भेटू आता आपण डायरेक्ट बँड्रा टर्मिनलला. गाईज ट्रेनला आमचा टाईम आहे 9 वाजले, 11ची ट्रेन आहे म्हणून आम्ही साईडला गाडी लावली आणि मस्तपैकी चहा पिली आणि बिस्लरीचे बॉक्स घेतले, कारण ट्रेनमध्ये माग पण भेटतात आणि चांगला नाही लागत पाणी म्हणून. जय माता दी. सो गाईज फायनल आमची ट्रेन लागलेली आहे आणि जस्ट पोहोचलो आम्ही. 9 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. आता आमचा आहे AC डब्बा म्हणून आम्ही पुढे चालू, कारण का पुढे आहे आमचा हा डबा. हिनाकडे जय माता कडक. गाईज आपल्या गावची परंपरा नाही, हातात नाही, याच्यात डायरेक्ट डोक्यावर. हा सुरेखा मावशी बसली आहे, वाट बघते आमची. अशी आमची चिनाबाई. गाईज या दिवसाचा आम्ही भरपूर दिवसापासून खरंच मनापासून सांगते तुम्हाला, मी खरंच या दिवसाची वाट बघत होती. तर फायनल तो आमचा दिवस आला. आता बसू आम्ही ट्रेनमध्ये. तर गाईज फायनल बँड्रा टर्मिनसला पोहोचलो दरवेळेस प्रमाणे. जय माता दी गाईज. सो गाईज अजून आमची ट्रेन सुटायला टाईम आहे म्हणून आम्ही थोडासा असंच राऊंड मारतोय. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही दोघीच जणी आहे, तसंच तरी वाटतंय. तरी पण मिस यू सगळ्यांना. पण आमची इच्छा होती खूप दिवसांनी की आम्ही जावं म्हणून आम्ही निघालो. आता ही ट्रेन लागलेली आहे आमची, आम्ही चाललो थोडं इथे आता फिरतोय. आणि एक प्रकारे आम्ही दोघींनी एक मॅचिंग केली. म्हणजे या ट्रिपसाठी ना आम्ही ना तुम्हाला खरं सांगू काय काय मागवलं आहे. फ्लिपकार्टवाल्याला आम्ही श्रीमंत केलं आहे. तो गाईज फायनल ट्रेनचा डबा ओपन झाला आणि आता आम्ही आतमध्ये आलो. पहिलेच टाईम आपण वॉशरूम बघूया. गाईज वॉशरूम व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे वॉशरूम. आणि आता डायरेक्ट एंट्री आतमध्ये. फुल गाईज AC आहे, फुल AC. भाऊ काय मग एकदम कूल थंड कूल. आणि मस्तपैकी एक पिलो पण आहे आणि अंगावरती ब्लँकेट वगैरे आहे. हे आमचे 3 आहेत, 1 2 3 आणि हा एक 4. फुल AC आहे गाईज, फुल AC. अजून पब्लिक आलेली नाही, मात्र मस्त वाटतं एक नंबर. आणि फुल कूल आहे, फुल कूलिंग झालेलं आहे, टेन्शन नाही. असं वाटतंय की घरामध्ये एकदम AC मध्ये बसलेलो आपण. आणि रोजच्या प्रमाणे आपल्याला अशाच बघायला पण चिनीची मज्जा आहे. चिनी तू कोणची बदला झोपशील? माझे बदल माझं असलं सीट आहे तो. सो मस्त काही AC फुल एकदम. असं वाटतं की मस्तपैकी नेहमी आलो की आज म्हणजे ACचा डबा बुक एक नंबर आहे. आणि मस्तपैकी शांत वातावरण आहे. आणि जनरलमध्ये काय माहिती आहे, तो तिथून येतात म्हणजे सारखं मध्ये थांबलेलेच असतं. पण AC डबा परवडतो आपल्याला. भले 2 पैसे जास्त जातात पण AC डब्याची तिकीटं काढा, मस्त भारी वाटते. आता बघू पुढचा प्रवास आमचा कसा होतोय तो. आता पहिले जर ट्रेन सुटली की पहिला खाऊ आम्ही काहीतरी. मस्तपैकी पाणी पडतंय, पाऊस पडतोय आणि वातावरण पण थंडगार झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पहिला जाता जाता एक देवीचं दर्शन होतं आपल्या जीवदानी आईचं. ते पण तुम्हाला दाखवलं. आता हिरवं डोंगर झालं असेल आईचं, ते पण जाताना आपण बघूया. तर गाईज फायनल ट्रेन चालू झाली. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. जय माता दी बोल. जय माता दी. गाईज एक फॅमिली आमच्या सोबत 5 आणि 6 नंबरावरती. तो गाईज फायनल ट्रेन सुटली आणि मस्तपैकी असं व्ह्यू
आहे. जय माता दी गाईज तुम्ही पण या. खरंच 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 आम्हाला असं वाटतं की आम्ही वर्षातून 3दा तरी येतो, कारण का इथे आलं की असं वाटतं की सुकून आणि एक फॅमिली भेटली आम्हाला, मस्त फॅमिली. जय माता दी मस्त आहे. आणि आमचं किती 1 2 3 4 आहेत आणि 5 आणि 6 नंबर आहे. मस्त फॅमिलीच आहे, 1 नंबर. आम्ही थोडं भाकरी खातोय, काय असेल ते खाऊन टाकतो आता. आणि भाऊंच्या नेहमीप्रमाणे गोळ्या भाऊंना सॅनिटायझर, मला पण. बोरवली गेल्यावरती आपल्या विराटची आपली जीवदानी आई दिसेलच, मला बाहेर जायची गरज नाही. गेल्याप्रमाणे झाकू वरती. सो गाईज मस्तपैकी आमची जेवणाची सोय बघा. सोयाबीनची भाजी, गवार, सोयाबीनची भाजी, चटणी आणि इथे आम्ही दोघींनी एकत्र सो गाईज फायनल आता आम्ही जेवण घेतलेलं आहे. आता बोरिवली स्टेशन आलेलं आहे, प्रकार चाललेला आहे. बोरिवली स्टेशन आले गाईज, बोरिवली स्टेशन. आणि गाईज बोलो जुबान केसरी. सो आता गाईज आता हे आम्हाला दिला भारी वाटतंय. आणि सी बोलला तर आजच भारी वाटलं आम्हाला, खूपच भारी, म्हणजे खूपच भारी. आणि माझी चिना मस्तपैकी थांबून लय नखरं चाललं ट्रेन मध्ये बसल्यापासून. शायनिंग मारतच नाही. पप्पाशी मोठी लाडकी, माझ्या पोरीला घरात ठेवली. सारा दीदीला तिला आणली नुसती बोबीला. कोणी? हा सारा दीदीने थापर देते जमते ते. बघ आता शायनिंग नको मारू. काही जीवदानीचा डोंगर दिसत नाही कारण का धुका आहे पूर्ण. अशा तऱ्हेने काही झोपायची सोय बघा. खाली एक मस्तपैकी चादरात राहायला आणि आमच्या झोपायची सोय चाललेली आहे. चिनीला झोप आली आहे आणि मस्तपैकी एक ब्लँकेट वगैरे अंगावरती आहे. स्वच्छच आहे गाईज, असं घाण नाही. आणि एक उशी पण. जा पप्पाची लाडकी जा. कसं वाटतं चिनी? मक्षी उठलात ना तसंच घडी घालायचं. आणि आम्ही दोघी वाफवल्या तिथून. अजून गाडी पाहिजे अशी फास्ट नाही झाली नाही ना. आता झोप. गाडी पाणी बघा उठलंय, काळोख केलंय. तर गाईज वाजलेलं दीर वाजलाय. बोलो जुबान केसरी, अभी खा रहे केक और हम लोग जा रहे हैं सोने. फाइनल हम लोग दोनों सोने जा रहे हैं मस्त. आता फायनल वाफी स्टेशन आलेलं आहे. इथे पण मला वाटतं 10 मिनिटं गाडी थांबेल. वाफी 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 गाईज आम्हाला हे खाण्याशिवाय जमत नाही. बोलो जुबान केसरी आईला 1 नंबर स्टॉक. सो गाईज आता आलेला आहे सुरत आणि आम्ही झोपलेलो थोडा वेळ, पण काहीतरी भांडण झालं म्हणून आम्ही उठलो
एक लेडीज वाटतं AC डब्यात चढत होती, तिला चढवून नाही दिली. तर आम्ही थोडंसं चहा पितो, मस्तपैकी घरून चहा आणलं, चहा पितो आम्ही. मला वाटलं झोपली आहे सूज. पापा गोंगाटामध्ये भरपूरच आवाज होत आहे. तिने झोपलेलीस ना? नाही आवाज येत होता म्हणून उठलीस ना? गाईज मस्तपैकी चहा आणि पोळी खातो आम्ही. आमच्या मैत्रिणीने दिली पुरणपोळी, एक नंबर लागते. थँक्यू चंचू. मस्त नॉर्मल आहे, गोड पण नाही. सो गाईज फायनल आम्ही गेल्या वेळेस तिथे बसलेलो. आता पण खाली उतरलोय. एवढी गरमी आहे ना, बापरे भरपूर गरम करते, भरपूर. नसे बाबा आम्ही AC वाले रूम घेतले. इतने ऊंचाई पे है हम लोग. जायचं जाऊ ना. बापा नंबर नाही. बेला बापा नंबर आहे. थांब. 2 तासां काश्मीर आहे. गाईज आता आम्ही गाई रत्नलाम जंक्शनला आम्ही उतारलोय. असंच टाइमपास वाजलेले आहेत 7:45 आणि आम्ही उतरलो आणि मॅचिंग वाल्या बाईक सो गाईज आता वाजलेले आहेत 10. चाललेली आहे झोपायची वेळ. आता मस्त गाईज झोपण्यासाठी मी एकदम पिसला घेतला आहे. बाकी मस्त वाटतंय. झोपायला खुशी आणि ती ब्लँकेट मस्तपैकी आराम. आणि इथे बघू आणि सगळ्यात वरचं घेतलं एकदम खालचा बघा कसं वाटतं. आणि एक नंबर. तर गाईज भेटू. जर रात्री उठली तर जाईल, झालेलं आहे की नाही. आता उद्या जाईल सकाळी भेटू. 2 वाजता उठतो माहिती नाही.